62 63 सध्या महाराष्ट्रामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये किंचितशी वाढ झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। परंतु ही कांद्याच्या दरवाढीचे जे काही कारण आहे त्यामध्ये चाळीमध्ये जो शेतकऱ्यांकडील कांदा होता साठवलेला त्यापैकी बहुसंख्य शेतकऱ्यांनी तोडीमोल दरात यापूर्वीच आपला कांदा विकून झालेला आहे। तर नवीन खरीप आणि लेट खरीपमधील जो कांदा आहे त्या कांद्यापैकी काही कांद्याचं थोड्याफार प्रमाणात अतिवृष्टीने परतीच्या पावसाने नुकसान झालं होतं। परंतु यावर्षी पाऊस जास्त झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कांद्याची खरीप कांद्याची लेट खरीप कांद्याची लागवड झालेली आहे। तर उन्हाळी जो कांदा आहे त्याची लागवड आता मोठ्या प्रमाणात होणार आहे। आताही ती लागवड सुरू झाली आहे। एकंदरीत जर बघाल तर केंद्र सरकारने मागील वर्षी कांद्यावरचं 40% निर्यात शुल्क, त्याच्या पाठोपाठ कांद्यावरचं निर्यात मूल्य, पुन्हा 6-7 महिने कांद्यावर असलेली निर्यात बंदी आणि या संपूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णयामुळे शेतकऱ्यांचं त्यावेळेस करोड रुपयाचं नुकसान झालेलं आहे। आज जरी थोडाफार दर वाढलेला दिसतोय परंतु सर्वच शेतकऱ्यांना त्याचा फायदा काही झालेला नाही आणि हा तात्पुरत्या स्वरूपाची जी दरवाढ आहे याऐवजी सरकारचे धोरणच असे असले पाहिजे की दर महिन्यामध्ये वर्षातला कुठलाही महिना असू द्या शेतकऱ्यांच्या कांद्याला किमान 4000 रुपये व त्यापेक्षा अधिकचा दर मिळणं गरजेचं आहे। या माध्यमातून आता जे काही कांद्याची शेती जे महाराष्ट्रातील शेतकरी संपूर्ण देशात कांदा पुरवठा होईल या ताकदीने करत आहे। हेच जर सातत्याने कांद्याचं उत्पादन महाराष्ट्रात आणि देशात चांगल्या पद्धतीने येऊ द्यायचं असेल तर सरकारने कांद्याचे निर्यात धोरण असेल हे शाश्वत निर्माण करावं आणि त्याचबरोबर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यावेळेस जे कोणी विरोधी पक्ष असतील यांनीही कांद्याचे दर वाढले याबद्दल ओरड करता कामा नये। आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका 20 तारखेला त्याचं मतदान होणार आहे। या संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी म्हणून त्यांची भूमिका जी काही असेल ती अजूनही त्यांनी उघड केलेली नाही। निवडणुका म्हणून शेतकरी शेती करत नाही तर शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर मिळणं हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे आणि कांद्याच्या दरवाढीचे कुठल्याही प्रकारची ओरड किंवा त्याबाबत सरकारने कुठल्याही चुकीचं पाऊल उचलू नये अशी मागणी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून सध्या होत आहे।